हॅलो. जरा माझा चेहरा सुजलेला आहे. मी गुड मॉर्निंग बोलणार नाही कारण मॉर्निंग झाली, टाईम झाला मॉर्निंग होऊन. आता आज आम्ही रात्री म्हणजे सकाळी म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता आम्हाला निघायचं आहे देवगडला. तर मग आता आज सगळं सामान तर आम्ही तुम्हाला दाखवलं कसं पॅक केलं नाही, पण आम्ही तुम्हाला जी व्हिडिओ टाकणार आहे ती बॅक विथ असवाली मला वाटतं ती आपल्या ह्याच्यानंतर येणार आहे, म्हणून बघूया. पण आता आज काय काय काम आहे. आज आम्हाला सगळं किचन साफ करून ठेवायचं आहे. आज आम्ही घरी जेवण बनवणार नाही कारण आम्हाला जायचं आहे रात्री आणि ते परत धुवत बसा भांडी पिंडी ते परत वगैरे कष्ट होतील म्हणून. तर पाणी तर शिवानी सकाळी बाहेरच्या झाडांना घालून गेली तशी ती एरवी घालते. तुम्हाला मी गुलाब दाखवतो थांबा. काय मस्त दिसतोय गुलाब यार. हा बघा, वाव. तर आता बाहेरच्या झाडांना ती पाणी घालून जाते. आता मी आतल्या झाडांना थोडंसं पाणी घालीन. आणि जसं आमच्या एक कमेंटमध्ये एका सबस्क्रायबरने सांगितलेलं की ते झाड ते काळं पडले कारण त्याला ऊन भरपूर लागते, तर मी त्याला उचलणार आहे तिथून आणि बाहेरच्या ह्याच्यात ठेवणार आहे कारण तिकडे ऊन कमी येतं, इथे डायरेक्ट ऊन येतं, असं तोंडावर येतं ऊन, म्हणून ते ठेवणार आहे. आणि बाकी तर अजून काय नाही. आज जिमला नाही जाणार आहे, 2 दिवस नाही. देवगडवरनं आल्यानंतरच मी परत जिम चालू करीन, म्हणून मग मी गेलो नाही जिमला. तर आता सगळं घर थोडं आवरून ठेवतो. शिवानी आली की तिचे काय उरलेले कपडे बिपडे दागिने बिगिने म्हणजे ते रील बनवायची आहे म्हणून ते ठेवायचं आहे. तुम्हाला दाखवलेलं रीलमध्ये ते काय बोलतात यार, सिल्वर कलरचं असतं ते, त्याला माहीत नाही मला काय बोलतात, तिला माहिती आहे काय बोलतात. तर ते वगैरे बॅगेत ठेवायचं आहे. बॅग भरायची आहे, ती आल्या झोपवायचं तिला आणि कारण सकाळी 4ला निघायचं. तर बघू आता काय काय करतो. अजून खाऊन घेतो थोडंसं आणि मग परत भेटतो तुम्हाला. सॉरी, पण मला तुम्हाला दाखवायची इच्छा होती की मी खातोय काय शॉर्मा. मी पनीरवाला शॉर्मा मागवला आहे. थांबा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. जाम भूक लागली आणि खूप दिवस झालेले मी शॉर्मा नव्हता खाल्ला. मी विचार केला की आज आपण बाहेरचंच खाऊया, तर चांगलं खाऊया काहीतरी. तर आता मी पहिले शॉर्मा खाणार आहे आणि त्याच्यानंतर शिवानी आली की तुम्हाला परत दाखवतो जे तुम्हाला आम्ही लास्ट टाइम दाखवलेलं जिमीचा बर्गर. एवढा भारी लागतो, एवढा भारी, एवढा ज्युसी आहे. व्हेजवाले एवढे भारी बर्गर मी कधीच नव्हते खाल्ले. तो पण एक गुड फ्लिपिंग बर्गरचा पण चांगला असतो, पण मला जिमीज जास्त आवडला. तर मी मला पाणी येते तोंडाला जिमीज बोलून. तर आता तुम्हाला मी शॉर्मा दाखवतो आणि संध्याकाळी शिवानी की बर्गर. सॉरी, झूप नाही करायचा ब्रो, पिचे का दिखाने गए. हा बघा पनीर, छोटाच आहे पण मजा येईल मला वाटतं खायला आता. आणि आता टी व्हीवर काय नाही लावणार आहे मी, कारण मी मोबाईलवरच विचार केला, मी मोबाईलवरच काहीतरी बघत बसतो टाईमपास आणि खातो. खाता बघायला जी मजा येते ती कशात नाही येत ना. तर मी काम करतो, टी व्हीच लावतो. सो उगाचच कशाला ना, बघा टी व्ही बघत खायची मजा करूया. खाऊन घेतो आणि मग घर आवरायला लागतो. कारण मी ऑफिसला नाही गेलो आहे आज, कारण आता मी गेलो असतो ऑफिसला तर मला यायला उशीर होतो, तर मग ते झालं नसतं बरोबर. तर मी ऑफिसला नाही गेलो, घर आवरून ठेवेन. शिवानी आली की तिची बॅग थोडीशी भरेल, ते तिला असेल तिचं मी सामान भरून ठेवेन जेवढं मला माहिती आहे तेवढं, बाकीचं ती भरेल. बघूया मग बाकीचं. आणि हां, हे पण मी खाणार आहे शॉर्मासोबत कडक खायला करून. हे आम्ही ॲक्च्युली 4 मागवलेले आताच्या ट्रिपवर घेऊन जायला, पण ते 4 पैकी 2 मी खाऊन टाकले, शिवानीने 1 खाऊन टाकला आणि हा 4था आहे. तर आता हा खाऊन टाकतो परत मीच सॉरी. बाय. खाल्लं मी, माझा शॉर्मा खाल्ला. मी तारक मेहता बघत बसलो टी व्हीवर आणि मी आता विचार केला की आता वाजलेत 3:30 आणि मी पडदा बंद केलाच आहे, तर मग थोडा वामकुक्षीची वेळ आहे. तर मी मस्त माझ्या वामकुक्षीत आराम करतो जरा वेळ. शिवानी तर उशीर येणार आहे, पण तोपर्यंत मी जरा विश्रांती घेतो ना. आम्हाला बॅग नंतर भरायचीच आहे, ती आल्यावरती पण काहीतरी वेगळं सांगेल भरायला, तर मग मी आत्ताच भरत बसून काय करू. तर मग विचार केला की नंतरच भरूया बॅग, आत्ता लगेच घाईमध्ये भरण्याची गरज नाही आहे. तर मी अख्ख्या घरात अंधार केला आहे. हे थोडंसं राहिलं कारण मला व्हिडिओ काढायची म्हणून मी हे थोडंसं ठेवलं. तर मग मी हे पण बंद करतो आणि ह्या सोफ्यावर जाऊन झोपून जातो. आणि ज्याला माहीत नसेल वामकुक्षी काय, मी एकदम पहिलेच सांगितलेलं वामकुक्षी म्हणजे अशी निद्रा अवस्थेत जेव्हा आम्ही जातो, तर आता मी चाललो आहे त्या अवस्थेत. तर भेटूया आपण शिवानी आली की किंवा त्याच्या आधी जर माझ्याकडे काय अपडेट असेल तुम्हाला द्यायला तर. गुड नाईट. तुम्हाला लोकांना मी दिसतोय का बघा अंदर. ये काय झोप येणार आहे बाय, काय झोप. हा तुमच्यासोबत त्रास होतो का कधी तुम्हाला, जेव्हा तुम्हाला पाहिजे असतं की पडदा एवढा बंद व्हावा पण पडदा एवढा बंद नाही होत आणि मग उजेड आतमध्ये येतो. तर आता मी खूप मेहनत करून, थोडी मेहनत कमी पडली वाटतं.
थांबा, असेच थांबा तुम्ही, इकडे थांबा. मी अख्खा हे बंद करतो. थांबा, तुम्हाला दिसत नाही मी, पण मी इथेच आहे. हे बघा, हा मी आहे. मला कळाले प्रॉब्लेम काय यायचं ना, एक वरून तुटलेलं आहे म्हणून ना ते थोडीशी गॅप राहते. वाव, याला बोलतात पूर्ण अंधार. आता मी चाललो झोपायला. जस्ट आज फर्स्ट टाइम आम्हाला कपल म्हणून सत्यनारायणच्या पूजेला बोलवलेलं, पण ते उद्या आणि नेमके आम्ही आज सकाळी, उद्या सकाळी निघणार आहे 4 वाजता. आता त्यांना असं वाटेल की आम्ही गेलो नाही. पण जर तुम्ही ते असाल आणि तुम्ही हा ब्लॉग बघता, तुम्हाला माहिती आहे मी आत्ताच दार उघडले. याच कपड्यात मी आत्ता दार उघडले. आम्ही उद्या सकाळी जाणार आहे. मला बोलता नाही आलं अचानक. मी एवढा खुश झालो ऐकून की बाबा सत्यनारायणच्या पूजेला बोलत आहे त्याचं कपल. वाव, काय मजा येईल. आम्ही कुठेतरी जाऊ अशी पाय पडायला. पण मिस करणार आम्ही, ते करू शकत नाही काय आणि त्याच्याबद्दल. ठीक आहे, बघू शिवानी आली की भेटूया परत. हे बघा काय सुंदर दिसतं देवघर. जाम बरं वाटतं देवघर बघायला. तर मस्त आता याची लाईट दुसरी अजून एक लावतो. हां, तर मस्त आता दिवा लावला. आता शिवानी येईल तेव्हा काहीतरी खाऊ, थोडंसं जास्त नाही, कारण आता ट्रेनमध्ये बसायचं ना, तर मला तिकडे जरा टॉयलेटला नाही लागली पाहिजे ट्रेनमध्ये असताना, म्हणून आत्ताच जेवून घेतो. जाण्याच्या आधी टॉयलेटला लागेल म्हणजे एकदम व्यवस्थित होईल. आणि आम्ही वंदे भारतने जाणार आहे. फर्स्ट टाइम मी वंदे भारतमध्ये बसणार आहे. वंदे भारतनी 7 तास लागतात. आता शिवानीचं देवगडच्या इथे आता कुठलं स्टेशन आहे मला माहीत नाही, मी जास्त ट्रेनमध्ये गेलो नाही. तर तिकडे पण जायचं आहे. आता घर पण आवरायचं आहे. मेन हे थोडं खाण्याचं सामान घेऊन ठेवलं आहे, जास्त नाही. मी ही पिशवी चेंज करणार आहे आणि दुसरी पिशवी घेणार आहे, कारण एवढ्या मोठ्या पिशवीची गरज नाही. तर दुसरी पिशवी घेईन. आमची बॅग ती बघा, ती आमच्या दोघांचे कपडे त्या बॅगेत, ती बॅग तयार आहे. दुसरी बॅग पण तयार ठेवली आहे. 1 मिनटं, दुसरी बाहेरच आहे. ही बघा दुसरी बॅग, ही दुसरी बॅग. ह्याच्यात थोडं हातात घ्यायचं सामान वगैरे सगळे, माईक वगैरे ठेवलं आहे त्याच्यात. हां, घराची चावी विसरायची नाही. बाकी सगळं तर आता झालं. आता शिवानी आल्यावर तुम्हाला भेटवतो तिला, आणि तिला काय तयारी करायची तिच्या डोक्यात काय काय. आणि हे किचन थोडंसं साफ करून ठेवलं आहे. भांडी 2 उरली आहेत, ती भांडी मी आता घासून ठेवीन थोड्या वेळात. बाकी तर सगळं साफ आहे. तर बघूया शिवानी आली की ती काय तयारी करायला सांगते ते बघू, आणि ती सगळी तयारी करून तुम्हाला परत भेटतो आता शिवानीसोबत. पण अजून काय आठवत आहे का मला जे तुम्हाला सांगायचं राहिलं आहे? असं तर काय नाही. अरे हां, एक आहे. आता आम्ही जाणार 3-5 दिवस तिकडे असणार. अरे हां, आता आम्ही जाणार तिकडे 3-5 दिवस असणार. तर मग झाडांना जेव्हा पाणी घालायचं असतं ना, झाडांचा आमचा खूप प्रॉब्लेम होतो. लास्ट टाइम आम्ही हिमाचलला गेलेलो ना, तेव्हा झाडांचा एवढा प्रॉब्लेम झाला. आमचं एक झाड मेलं आणि आम्ही ते लावलेलं एक हे की बाबा हळूहळू ड्रिप पाणी पडत राहील, एक बूंद 1 मिनिटात का कसं तरी. पण ते नाही चाललं, एवढं चांगलं नव्हतं ते ॲमेझॉनवरनं. त्याची लिंक असेल तर मी तुम्हाला वाटेन, तो बॅग तर नका घेऊ, ते युजलेस आहे. आम्ही सगळं ट्राय करून बघितलं, वेगवेगळं लावून. ते लीकच कधी होतोय, कधी पाणीच येत नाही, खूप काय काय त्याच्यात प्रॉब्लेम आहेत. तर तो एक प्रॉब्लेम झाला. आता बघू याचं काय करायचं. मला नाही वाटत त्याला एवढं पाणी लागेल, कारण पावसाळा आहे. तेव्हा पावसाळा नव्हता जेव्हा आम्ही गेलेलो. आता मला नाही वाटत एवढं पाणी वगैरे लागेल. पण तरी टेन्शन येतं की झाडांना काय झालं तर काय करणार, कारण खूप छान झाले आहेत. आतलं पण छान झालं आहे ते. आणि मी तुम्हाला बोललेलं मला ठेवायचं, तुम्ही ठेवायचं विसरून गेलो. कोण आली आहे ही? कधीच आली आहे, पण बिचारीला असं बोलते की बिचारीला बरं नाही वाटत आहे. काय होतंय तुला? झोप येते. बोलते मी नाही येते, तुम्हीच जा. वीकनेस. ओके, बंद नको करू. हां, घे सगळं मला. हां, नाचून दाखव एकदा, जे असं टाइमपास नाचते. मला झोपू दे. चल, उभ्या उभ्या घोडा आहे तू. चल, माझं डोकं चेपायला. मला कोणीतरी एक कमेंट केलेली माहितीये का की शिवानी दीदीनी यावेळेस दादाचं डोकं चेपलं पाहिजे, थोडी काळजी घेतली पाहिजे. Oh my God. हॅलो. हो माहिती आहे, पण नमस्कार असं कर. नमस्कार. पहिल्या मुलींचं पण चांगलं आहे ठिकाणी सिंपल येणं गरजेचं आहे. हां ठीक आहे, पण आम्ही दुसरीकडे चाललो कारण तिकडे एक माणूस खूप जोरजोरात बोलतोय. एवढा वेळ ही ताई शांत बसलेली, आता ही बडबड करायला लागली. ट्रेनची अनाउन्समेंट झाली आणि आम्ही
आम्ही आज निघालोय आत्ता वाजले 4:30 आणि आम्ही निघालोय कोकणला, देवगडला. फर्स्ट टाइम. क्लॅरिटी जाऊ दे, क्लॅरिटी जाऊ दे. आत्ता बोलते आपण, तू नवीन मोबाईल घेऊन दे ना मग. हां, तर आम्ही निघालोय आता देवगडला. जाम मजा येते. आणि मेन काय झाला प्रॉब्लेम, मी तिथे ब्लॉग नाही करू शकलो. केला पाहिजे होता पण आमचं डोकं तेव्हा चालत नव्हतं ब्लॉगसाठी. आम्ही घराच्या बाहेर एंट्रन्स, आमचं डोकं तसं पण सकाळचं चालत. माझं चालतं इथं नाही झालं. आम्ही जस्ट असं बाहेर पडणार होतो आणि फुल ट्रकचा ट्रॅफिक आणि आम्ही गाडीत बसलो. जेव्हा आपण जिकडे आवाज नसेल, माईक लावलेला असेल. तर आता आम्ही पोहोचलो स्टेशनला. आमची एक ट्रेन इथे खाली प्लॅटफॉर्मवर येईल, पण ही मॅडम बोलली की कदाचित प्लॅटफॉर्म चेंज होऊ शकतो, म्हणून आम्ही इथेच थांबलो. परत भेटू. कटलेट उघड. हे कटलेट आहे. वाव. आणि उपमा आहे ना तुझ्याकडे. आणि ब्रेड, बटर, केचप, जॅम, चॉकलेट लॉटे चॉकलेट. मस्त. आम्ही एक हां, हे बघा भाई, वंदे भारतमध्ये तुम्ही गेले का कधी पहिले? जर नसेल गेले तर तुम्ही जा. हा व्ह्यू बघा यार, काय जबरदस्त. फक्त एक प्रॉब्लेम आहे की आम्ही या साईडला चाललोय, या साईडला. थांब, सिनेमॅटिकमध्ये दाखवा ना. हां, आता आम्ही मालवणला चाललो. आमची मालवणी बघू. मालवणी जुळणार आहे. इकडे पण मला हिला झोपवायला लागतंय. घर असो कुठेही असो, मला झोपवतच नाही कोण. मलाच सगळ्यांना झोपवायला लागतं. हिला आता मला अंगाई पण गायला लागणार आता थोडा वेळ. मी दररोज हिला अंगाई गाऊन झोपवतो. आज पण हिला अंगाई गाऊन झोपवेन. चेहरा बघायचा. चला मी पण झोपतो. खाल्लं, मला दाखवलं आम्ही काय होतं. खाल्लं, पुढे थांबलो तर वडापाव पण खातो, नाही तर मासे झोपून जातो. डायरेक्ट तिकडे गेल्यावर उठतो. रत्नागिरी आणि तिथे सगळ्यांना इच्छा होती वडापाव खायची, तर आम्ही आणलेले आहेत. आम्ही जादूनी मागवलं. तिथे थोडीशी आमची चटणी पडली म्हणून ते क्लीन करतात. आमची नाही, फ्रेंडची. कसा वडापाव सांग? गोल आहे. ओके, झालं ना खाऊन? चांगलं आहे. नॉट बॅड. मला कोकणातले वडापाव गोड नाही आवडत. त्यांच्या पावना गोड असतात. नाही, गोड नाही पाव, पण ओके, वाईट नाही. रत्नागिरीला पोचलं अजून 40-50 मिनिटांनी मी देवगड, सॉरी कणकवली. आता आम्ही 10 मिनिटात कणकवलीला पोचणार आहे. तिथे पोचल्यावर तुला 100 रुपयाचा विजा घ्यावा लागेल. तू कोकणी नाहीस ना? मी कोकणी आहे, तू नाही आहेस. मी वाटतो पण आहे कोकणी. बघ कुठला यावाल्या. आता इथे 100 रुपये देऊन टाकतो मी. आपण असं हे नाही करत. हे आम्हाला लोक मागतात ना, त्यांना देऊन टाकायचे. उगाच त्यांना तंगवायचं नाही, तर मग सामानाची नुकसानी होते. मग देऊन टाकेन मी हिला 100 रुपये. आम्ही आलोय पुण्यभूमी कणकवली. मी उतरलो कणकवलीच्या जमिनीवर परत. आणि हा, दिस इज आवर राईड. काय सुमोमध्ये मजा येते यार. मी गाडी शिकलो सुमोवर होतो आणि मी विसरून गेलो की सुमोमध्ये एवढी मजा येते. लोक असतात ज्यांना येत नाही. ही बघा आमची गाडी चालली आहे पार्क व्हायला. आणि आम्ही इथे जेवणार आहे MHO 7. जेवायला मजा येईल इथे. प्युअर व्हेज आहे की नाही माहीत नाही मला, हे प्युअर व्हेज आहे की नाही, पण व्हेजच खाणार आम्ही. इकडे बाकीच्यांचा पण श्रावण चालू आहे. इकडे झाडं बिडं मस्त. हे आपलं आहे. हे बघा, हे आमच्या घरी जे होतं ते. आणि हे पण छान आहे. बघू. हां, जेवू की लावू. आम्ही जेवू की लावू. इकडे जेवून तुम्हाला सांगतो. राम राम. वा, ही बघा माझी बायको केस सुकवते मस्त. आम्ही इकडे याच्या घरी आलोय, आमच्या मित्राच्या. हा तो मित्र. वेलकम टू माय लाईफ इन कोकण. वेलकम टू माय लाईफ इन कोकण. किती छान आहे बघा सुपारीचे झाड. बघा, ही सुपारीची झाडं, याच्यातून सनसेट दिसतो. आम्हाला विचारतो की नारळाची आहेत का. कोण? मी कधी विचारलं? आणि ह्याला हे बघा, हे फ्री माणूस बसला इथे, ह्याला ढकलायचं. बोको. किती ग्रीनरी आहे बघा तुम्ही. आणि हा फ्री बर्ड्स. आणि ही त्याची बायको. इथे सगळे ब्लॉगर्स आहेत. हा, तर आम्ही हा फक्त परिसर दाखवूया. परिसर. बापरे, परिसर बघा, हा परिसर. आणि हा ब्लॉग आम्ही आज इथे एंड करू बिकॉज कारण आम्हाला झोप आली आहे. आणि मला एवढी झोप येते. आम्ही मस्त आंघोळ बिंघोळ करून किंचाळून आलेलो आहोत. सगळ्या बाथरूम मध्ये पाली होत्या. ते तर असणारच. आंघोळ केली.
थांबा तुम्हाला मागचं दाखवतो असं किती छान दिसतं. छान हे आहे आमच्या घरून व्ह्यू. बघा हा टेरेस हे सगळं भाताचं शेत आहे आणि लांब लांबपर्यंत फक्त ग्रीनरी आणि फक्त आमचं घर. काय आहे इकडे 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 काय आहे फक्त ग्रीनरी फक्त. वाव. कोकणी लोक आणि ही सगळी कोकणी लोक ना एवढी जेवढी बसलेत ना ही सगळी कोकणी लोक आहेत. आणि हा जो मध्ये बसला ना तो आणि हा जो कॅमेरा शूट करतो तो ब्राह्मण. तर आज रात्री याचं काय खरं नाही. खरं का नाही काय नाही. मी आधी पण चिपळूणला येऊन गेलो. मी फक्त इकडे कधी नाही आलो तर जाम मजा येते. आणि अजिबात दुपारी एवढं गरम होत होतं भाई साप काय गरम होत होतं. आता अजिबात गरम बिरम नाही. आता मस्त गारवा आहे. इकडेच बसावं असं वाटतंय. इकडे आपण माफिया खेळूया यांच्यासोबत. आणि आता उद्या आम्ही जाणार आहोत इथून कुणकेश्वर. कुणकेश्वर. मला ऋतुजाने एक नाव सांगितलंय ते आम्ही त्याच्यावरती रील बनवणार आहे. तर तुम्ही आमची रील बघा. आणि आमचे ट्रॅव्हल ब्लॉग तुम्ही तसे बघत नाही पण आम्ही हा असा ट्रॅव्हल किती वेळ सांगणार नाही बघत. तू त्यांच्यासाठी मॅनिफेस्ट करतोय. सॉरी मी मॅनिफेस्ट नाही करणार तुमच्यासाठी. तुम्ही तुमचं मॅनिफेस्ट करा. तुम्हाला बघायचं आहे तर बघा. बघायचं म्हणजे त्यांना एंटरटेनिंग आणि आम्ही आमच्या या ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये फक्त तुमच्याशी बडबड करणार आहे. बाकी तर तुम्ही इकडे येऊन बघणारच कसं काय काय नाही. पण मला हे जाम आवडलं. इथे हे जे सुपारीचे झाड आहेत ना खूप छान दिसतात. खूप छान व्ह्यू आहे. आणि थांबा तुम्हाला अजून दाखवतोय बघा. इथे खाली जाऊन पण आहे. एवढंच नाही इथे पण आहे. इथे पण जाऊ शकतो निसर्गाच्या मध्ये एकदम. तर चला आता आम्ही टाइमपास करतो थोडा वेळ. आणि उद्या भेटू आपण डायरेक्टली कुणकेश्वर वाल्या ब्लॉगसाठी.